जय भीम. गुरुवार दिनांक 25 सप्टेंबर 2025 सम्राट वार्तामध्ये हा पहिला लेख आहे. लेखाचं शीर्षक आहे वीरांगना देशभक्त झलकारीबाई, नवरंग उधळणाऱ्या हिंदुस्थानी महिलांसाठी. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या सैन्य दलातील शूर सेनापती, इंग्रज सैन्यांवर तुफानासारखी तुटून पडणारी वीरांगना आणि झाशीच्या राणीचे प्राण वाचविणारी मर्दानी झलकारीबाई ही किती भारतीय महिलांना माहीत आहे. तिचा जन्म झाशीजवळील भोजला गावातील सदोवर सिंह व जमुना देवी या दलित मातापित्याच्या पोटी 20 नोव्हेंबर 1830 रोजी झाला. ती लहानपणापासूनच लढवय्या स्वभावाची होती. तिचा विवाह झाशीच्या सैन्यातील एक बहादूर शिपाई पुरण याच्याशी झाला. झलकारीलाही सैन्यात दाखल व्हायचे होते. तिच्या पतीने तिची इच्छा पूर्ण केली. झलकारीच्या लढवय्या स्वाभिमानी स्वभाव पाहून राणी लक्ष्मीबाई खूप खुश झाली. झलकारी दिसायला हुबेहूब झाशीच्या राणीसारखी होती. झलकारीचे परिश्रम, सैन्य कौशल्य आणि लढवय्य नेतृत्व पाहता ती काही दिवसातच सैन्यात सेनापती बनली. ब्रिटिश सैन्याने झाशीच्या किल्ल्याला चारी बाजूने घेरले. त्यावेळी झलकारीबाई राणी लक्ष्मीबाईचा वेश करून ब्रिटिशांविरुद्ध धैर्याने शौर्याने लढली. परंतु याच वेळी राणीच्या सैन्यातील एक सेना नायक दुल्लेरराव हा फितूर झाला. त्याने विश्वासघात केला. त्याने किल्ल्याला एक संरक्षक दरवाजा उघडा करून दिला. भारतीय इतिहासात अशी फितुरी अनेक ब्राह्मणांनी केल्याचे आढळते. ब्रिटिश सैन्य वाऱ्याच्या वेगाने मोठ्या प्रमाणात किल्ल्यात घुसले. किल्ला आपल्या हातून जात आहे असे कळताच झलकारीने राणीला किल्ला सोडून जाण्याचा सल्ला दिला. झाशीची राणी लक्ष्मीबाई आपला पुत्र दामोदरराव याला घेऊन आपल्या काही विश्वासू सैन्यासह झाशीपासून दूर गेली. याच वेळी पती पुरण हा शहीद झाल्याची खबर झलकारीला समजली. तिने आपला घोडा पतीच्या शेवाजवळ नेला. ती घोड्यावरून उतरली, पतीच्या पाया पडली. नंतर ती दुश्मनावर तुटून पडली. ब्रिटिश सैन्य अक्षरशः कापत सुटली. ती ब्रिटिश जनरल ह्यूग रोज याच्या छावणीत घुसली. तेव्हा ब्रिटिशांना खूप आनंद झाला. साक्षात राणी लक्ष्मीबाईच आपल्या ताब्यात आली असे त्यांना वाटले. ह्यूग रोज म्हणाला, आम्ही तुला काय करावे असे तुला वाटते? झलकारी गरजत म्हणाली, मला फाशी द्या. झलकारीचे हे धाडस, लढवय्य नेतृत्व, गुण व करारीपणा पाहून जनरल ह्यूग रोज म्हणाला की जर भारतातील 1% महिला अशा साहसी झाल्या तर ब्रिटिशांना लवकरच भारत सोडावा लागेल. झलकारी 4 एप्रिल 1857 रोजी निधन पावली. अशी धाडसी, करारी, बहादूर झलकारीबाई किती भारतीय महिलांना माहीत आहे? हे नवरंग उधळणाऱ्या हिंदुस्थानी महिलांनो, अंधश्रद्धा, कर्मकांड, उपास, तापास, व्रत, वैकल्य, पूजा अर्चा, पितृपक्ष, देव दैव, दास्य, साधू साध्वी, देवर्षी, बापू, आम्हा आणि अज्ञानी अंधार यातून महिला बाहेर पडल्या तर देश सुजलाम सुफलाम होऊन महासत्ता बनण्यास वेळ लागणार नाही. या ठिकाणी 22 प्रतिज्ञा. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी जे नवरात्रीचे घट बसवितात, दुर्गा माता, अंबाबाईची उपासना करतात किंवा देवांना देवींना मानतात अथवा त्यांची उपासना करतात, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी गद्दारी करीत आहेत. डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा अशा हरामखोर आपल्या लोकांसाठी प्रसिद्ध करीत आहोत. 1. मी ब्रह्म विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. 2. मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. 3. मी गौरी, गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. 4. देवाने अवतार घेतला यावर माझा विश्वास नाही. 5. बुद्ध हा विष्णूचा अवतार होय हा खोटा आणि खोडसळ प्रचार आहे असे मी मानतो. 6. मी श्राद्ध पक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही. 7. मी बुद्ध धम्माशिवाय कोणतेही आचरण करणार नाही. 8. मी कोणतेही क्रियाक्रम ब्राह्मणांच्या हातून करून घेणार नाही. 9. सर्व मनुष्य मात्र समान आहे असे मी मानतो. 10. मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन. 11. मी तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन. 12. तथागताने सांगितलेल्या 10 पारमिता मी पाळीन. 13. मी सर्व प्राणी मात्रावर दया करीन याचे लालन पालन करीन. 14. मी चोरी करणार नाही. 15. मी व्यभिचार करणार नाही. 16. मी खोटे बोलणार नाही. 17. मी दारू पिणार नाही. 18. ज्ञान म्हणजे प्रज्ञा, शील, करुणा या बुद्ध धम्माच्या 3 तत्वांचे सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन. 19. माझ्या जुन्या मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्य मात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करतो व बुद्ध धर्माचा स्वीकार करतो. 20. हा सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे. 21. आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो. आणि 22. इतपर मी बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो. या ठिकाणी हा लेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्ध.